नमस्कार मंडळी, युबी किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे। आज बनवत आहे मेथी कोफ्ता करी। त्यासाठी मी हे एक जुडी धुवून हे आणि कोथिंबीर ह्या धुवून घेतल्या आणि जेवढ्या बारीक होईल तेवढ्या अशा याप्रमाणे चिरून घेतला। इथे मार्केटमध्ये जी 10 रुपयाला अशी जोडी मिळते ती ही जवळजवळ 1 पाव जोडी आहे। हे आता सगळं चिरून झाल्यानंतर अशी ही एका बारीक चिरलेलं जे आहे मेथी ती अशी एका बाउलमध्ये घेतली। यामध्ये मी 2 वाटी बेसन घेतलं आहे, ते यामध्ये टाकते आहे आणि उर्वरित बाजूला ठेवते, लागलं तर आपण टाकू शकतो। आता यामध्ये जाईल हळद, तिखट, नंतर जाईल थोडा धने पावडर, गोड मसाला, नंतर हे किचन किंग मसाला आहे तो मी टाकते आहे, यामुळे चव छान येते। आता यामध्ये जाईल चवीपुरतं मीठ आणि बारीक मी चॉपरवर कांदा बारीक करून घेतलेला आहे तो मी यामध्ये टाकते आहे आणि मिरची, अद्रक, हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण, जिरा याची पेस्ट यामध्ये टाकली। थोडी कोथिंबीर आणि पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे तेल। तेलामुळे काय होतं की आतून हा नरम होतो आणि लवकर शिजण्यास मदत होते, चवीला पण छान लागते। तर यामध्ये राहिलेलं जे बेसन होतं ते मी पूर्ण टाकून घेतलं, म्हणजे जवळजवळ याला 2 वाटी मला बेसन लागलं। आणि यामध्ये थोडंसं जास्त पाणी टाकायचं नाही, कारण की आपले ते गोळे करताना आपल्याला हाताला चिकटले नाही पाहिजे, याप्रमाणे गोळ्यासाठी म्हणून हे आपण भिजवून घ्यायचं। हे झालेलं आहे तयार। आता याची बनवूया गोळे। गोळे करताना हाताला थोडं तेल लावायचं आणि असे याप्रमाणे एक एक करत पूर्ण मी गोळे तयार करून घेतले। असे छोटे छोटे गोळे केले की आपल्याला प्लेटमध्ये वाढायला बरं पडतं। तर हे झालेले आहेत गोळे तयार। कढई गॅसवर ठेवली, गॅस ऑन झाला, तेल गरम झालं। यामध्ये मी छोटे चमच्यानी जवळजवळ 4 चमचे तेल टाकलं। आता यामध्ये मी हे जे गोळे आहे हे थोडे परतत शिजून घेणार आहे। या ठिकाणी आपण पूर्णपणे तेल टाकून सुद्धा तळून घेऊ शकता। मी शक्यतो भाजीमध्ये कमी तेलाचा वापर करून ही भाजी करणार आहे। हे बघा, याप्रमाणे हे आता पूर्ण गोळे असे शिजलेले आहे। हे आता मी बाहेर काढून घेते आहे। कढईमध्ये 4 चमचे जे तेल टाकलं होतं त्यापैकी आणखी कढईमध्ये जवळजवळ 2 चमचे तेल उरलेलं आहे। आता यामध्ये मी टाकते आहे मोहरी, जिरा फुलला की यामध्ये टाकूया बारीक बाजूला ठेवलेला जो होता कांदा मी यापूर्वी तो। कांदा लाल होईस्तोवर, नरम आला की लाल होईस्तोवर असा थोडा वेळपर्यंत झाला की त्यामध्ये टाकूया आता अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि जिरा याची पेस्ट, ठेचा टाकून झाला। आता याला पण छान असं परतून घ्यायचं आणि यामध्ये जाईल हिंग आणि हिंग टाकल्यानंतर यामध्ये टाकूया थोडी कस्तुरी मेथी अशी चोळून टाकायची, त्यामुळे भाजीला सुगंध छान येतो। कस्तुरी मेथी टाकल्यानंतर यामध्ये मी टाकले 1 चमचा बेसन। बेसनामुळे काय होतं की आपला ग्रेव्ही जी घट्ट येते आणि चवसुद्धा चांगली लागते। आता हे बेसन चांगलं असं भाजून घ्यायचं। भाजताना बघा खूप सुंदर असा सुगंध येत आहे। कोणतीही भाजी ही भाजीच्या फोडणीवरच अवलंबून असते, त्यामुळे भाजी फोडणी देताना विशेष लक्ष द्यायचं आणि शांततेनेच भाजी फोडणी द्यायची। आता यामध्ये जाईल थोडी हळद आणि धने पावडर आणि मी हे टाकते आहे काश्मीरी तिखट, यामुळे कलर भाजीला छान येतो। हे पण छान परतून घेतलं की यामध्ये मी टाकली थोडी कोथिंबीर फोडणीच्या वेळेला टाकलं की त्याचा
जी चव असते ती आधीच त्या भाजीमध्ये उतरल्यामुळं भाजीची चव आहे ती आणखीच वाढते. आता हे परतून झाल्यानंतर यामध्ये जाईल आपण टोमॅटोचे जे बारीक केलेलं आहे बारीक टोमॅटो ते जाईल यामध्ये. आता यामध्ये जाईल चवीपुरतं मीठ आणि थोडा मी गूळ टाकत आहे, कारण की टोमॅटो हे आंबट असते आणि गूळ त्याचं बॅलन्स राखतं, चवीला भाजीला पण चव छान येते. आता याला छान तेल सुटेपर्यंत अशी वाफ येऊ देऊया. झाकण ठेवलं, थोड्या वेळात उघडलं, बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि सुगंध पण छान येत आहे. आता यामध्ये टाकूया गरम पाणी. मी याप्रमाणे गरम पाणी टाकलं. आता आपल्याला यामध्ये कोफ्ते टाकायचे आहे, त्यानुसार पाणी टाकून घेतलं आणि याला उकळी येऊ देऊया. गरम पाण्यामुळं काय होतं की भाजीला तरीसुद्धा चांगली येते आणि भाजीची चवसुद्धा वेगळी लागते. आता याला एक उकळी आली की यामध्ये कोफ्ते टाकून घेते आहे मी. आणि कोफ्ते आधीच शिजून घेतल्यामुळं त्याला काही शिजवायची वेगळी गरज नाही आहे. याला फक्त एक वाफ येऊ देते, झाकण लावून घेतलं आणि एक वाफ येऊ दिली आणि कोफ्ते झाले आहे आता आपले तयार. तर मंडळी, अशी ही कोफ्त्याची भाजी तुम्ही पण करा आणि तुमची भाजी कशी झाली ती मला अवश्य कॉमेंट्सद्वारे कळवा. तुमचं एक कॉमेंट्स मला माझ्या कामाला उभारी देतं. माझा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याप्रमाणे आपली मेथी कोफ्ता करी भाजी आज तयार झालेली आहे. कलर पण खूप सुंदर आलेला आहे. यामध्ये आता टाकूया कोथिंबीर आणि घेऊया डिशमध्ये याप्रमाणे